नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज व्लॉग म्हणजे आज व्हिडिओ करण्याचा विशेष मुद्दा असा आहे की आज मी इथे आमच्या एरियामध्ये जे पेट्रोल पंप आहे, मी आज त्या पेट्रोल पंपावरती आहे बघा या ठिकाणी। आणि आज इथे यायचं कारण म्हणजे आज या ठिकाणी इतकी गर्दी आपण बघू शकता। आणि गर्दी का आहे सर्वांनाच माहिती आहे, कारण आज आपण बघत आहोत की भारत आणि इतर देश यांच्यामध्ये जे युद्ध चालत आहे, युद्ध त्या युद्धामुळे आपण बघत आहोत की आपल्या भारतावरती संकट पडत आहे आणि अशा प्रकारे तेल साठे आहेत ते बंद पडत आहेत। तुम्ही बघू शकता कसली गर्दी होत आहे या ठिकाणी, ही गर्दी आहे। आणि ही अवस्था फक्त याच पेट्रोल पंपावरती नाही आहे, जवळपास सर्वच पंपावरती ही अवस्था आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सर्वच गाड्या लोक कॅन वगैरे घेऊन आलेले आहेत आणि जवळपास सर्वच गाड्या या ठिकाणी लोक घेऊन आलेले आहेत आपल्या। आणि अशा प्रकारे हे आज पेट्रोल पंप जे आहे हे आज बंद झालेलं आहे, कारण जो तुटवडा पडलेला आहे त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल कम्प्लिटली बंद आहे। पण बघू शकता ही अवस्था आहे आज। आणि जवळपास नांदेड शहरासोबत या ठिकाणी बऱ्याच पंपावरती अवस्था आहे। आणि अशा प्रकारे आपण बघू शकता या ठिकाणी सर्वच। आणि बघा या ठिकाणी आपल्याला जो भाऊ आहेत, आपलं नाव काय आहे? आशिष। तर भैया तुम्हाला काय वाटतं ही अवस्था म्हणजे आपल्या भारतावर पडलेली आहे? हे जे मॅसेज आला आहे, थोडा आवाज मोठा प्लीज। मॅसेज आलेला आहे पंतप्रधान मोदींचा। अच्छा, तर ही अफवा आहे का खरंच तुटवडा आहे काय? कारण की ट्रान्सपोर्टेशन सगळं बंद होईल, कारभार सगळा बंद होईल, त्याच्यामुळं आम्ही लाईनला लागलेलो आहे। सगळं शाळा कॉलेज आमचा जे उद्योगधंदा आहे सगळं पेट्रोलवरच आहे। कुठेही जाणं जीवनाशी वस्तू झाल्यासारखं झालेलं आहे। तर हे ॲक्च्युली अफवा आहे का काय, याचा रिझल्ट द्यावा। नक्कीच बरोबर आहे। खरं ती अफवा आहे की काय आपण सांगू शकत नाही, परंतु या अफवेमुळं आज आपण बघू शकता कसली गर्दी आहे या ठिकाणी। आणि या गर्दीमुळं लोकांची सगळी एक भांबड उडालेली आहे की लोक पेट्रोल घेण्याकरता, लोक खाद्यतेल घेण्याकरता लोक गर्दी करत आहेत। आणि अशा प्रकारे हा पंप आहे आज बंद पडलेला आहे, कारण लोकांची उद्याची अवस्था आहे, कारण हे एक आपली एक मूलभूत गरज आहे। आणि खरंच याच्यावरती एक काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे। भैया तुम्हाला काय वाटतं? त्यांना काय वाटतं? यस कम काय वाटतं? ही बोल बोल भैया बोल। पेट्रोल कधी मिळेल म्हणा आम्हाला? बघा, एक चिमुकलीची एक अपेक्षा आहे की पेट्रोल कधी मिळेल, कारण ही समस्या फार मोठी आहे, ही समस्या फार भयंकर आहे आणि याच्यावरती तोडगा निघायलाच पाहिजे लवकरात लवकर। आणि कारण कसं माहिती आहे का, स्कूल बसेस असतील, लोकांच्या ड्युट्या असतील, सर्वच डिपेंड असतं, लोक फार दूरचा प्रवास करतात। तर नक्कीच यावरती काहीतरी तोडगा निघायला पाहिजे। आणि ही गर्दी मी बघतोय गेल्या 1 घंट्यापासून गर्दी आहे। आता याच्यावरती म्हणजे तोडगा कधी निघेल आणि गर्दी कधी कमी होईल सांगता येणार नाही, कारण लोक पेट्रोल घेण्यासाठी गाड्या घेऊन येत आहेत, कॅन घेऊन येत आहेत, बॉटल्स घेऊन येत आहेत। टँकर आहे बघा या ठिकाणी हे काय चाललंय बघा तुम्ही, या ठिकाणी अवस्था चालली। 20 तास झाले टँकर उभे। चला भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण ही गर्दी चालत आहे या ठिकाणी। बघूयात आणि आपण नक्कीच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। चला बाय बाय।